ठाण्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण। नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ज्याच्या आश्रयाखाली काम करायचं त्याला फसवायचं, आता गल्लीत टू दिल्ली अशी त्यांची कमळाच्या दिशेने वाटचाल सुरू। नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका। अनिल देशमुखांचा मुलगा सलील यांनी शरद पवारांचा पक्ष सोडल्याची सूत्रांची माहिती। काटोलमध्ये शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं नाराजी। अजित पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा। टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। आम्ही कलेक्टर आणि प्रशासनाविरोधात कोर्टात जाणार असल्याचाही इशारा। ईडीच्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा दावा। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। तर मुश्रीफ शरद पवारांसोबत असताना ईडीने केली होती छापेमारी। नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फीवरचा प्रादुर्भाव। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेसच्या अहवालातील माहिती। पाथर्डी परिसरातील 1 किलोमीटरचं क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित। सिन्नर एसटी बस अपघात प्रकरणी चौघांचं निलंबन। लॉंग बुकमध्ये ब्रेक फेलची नोंद, तरीही चालकाने बाहेर काढली बस। बस अपघातामध्ये एका चिमुकल्याचा झालेला मृत्यू। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मधमाशांचा रुग्णांवर हल्ला। हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू तर 39 रुग्ण जखमी। 9 गंभीर जखमी रुग्णांवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू।